अखिल, लहानपणी बाबांना घाबरून तू माझ्याकडे आईस्क्रीमचा हट्ट करायचास, आठवत? एवढा मोठा कधी झालास रे? नालायक निघाला ना मी. खूप डिसअपॉइंट केलं तू. नाही, चुप. काही डिसअपॉइंट वगैरे केलं नाही आहेस तुम्हाला. दादा आहे ना मी तुझा. या वेळात होतात अशा चुका. मी तुझ्या या एका चुकीमुळे तुझं आयुष्य खराब नाही होऊ देणार आहे. पण काढू ना सोल्युशन यावर. तू नको टेन्शन घेऊस. सगळं होईल ठीक. बरं, आता उशीर झालाय. कपडे चेंज करून घे आणि झोप. ते ऍक्च्युली मला झोप येत नाहीये. मी बसतो इकडे थोडा वेळ. ठीक आहे, फार विचार करू नकोस. होईल सगळं ठीक. गुड नाईट. गुड नाईट. मला तुम्ही जागेपणी जवळ घ्यायला हवं. तुम्ही काहीही म्हणालात ना तरी तुम्ही माझे आहात. चांगला जोडीदार मिळण्याचं सुख काय असतं ते तुमच्यामुळे अनुभवलंय मी. आणि एका चुकीमुळे मी हे सगळं गमावून बसणार नाही. तुमचा सगळा राग घालवे आणि तुम्हाला पण मला माफ करावंच लागेल. कारण आता तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही. काहीतरी खाऊन घे बरं आधी. मी तुला उपाशी अजिबात राहू देणार नाही. आई, पोहे रेडी आहेत वाढू? बहिणी, तिचा नुसता आवाज जरी ऐकला ना तरी भूकच नसते माझी. धुळून निघतं पोटामध्ये. अगं पण तिच्यामुळे अख्खं घर ढवळून निघालाय. त्याचं काय म्हणजे बघ वहिनी, ही दिसते साधी मुळी पण एकदम चालाक आहे ग. एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली मी. चक्क खोटं बोलली आपल्याशी. शी. पण तू लक्ष नको दे. हा, मी तुला ज्यूस देते, तू ज्यूस तरी पी. हा,
मी आणते. बर. काय मजा वाटत असेल ना? इथं काही वाईट घडलं की आनंद होत असेल ना तुला? जीवाला समाधान वाटत असेल. तुम्हाला सांगते वंस, चा खास राग आहे माझ्यावर. काय सांगतेस? आधी मी माझ्यात आणि आकाशमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. मग अखिलकडे मोर्चा वळवला. आता तुला नाहीच कळणार, पण जेव्हा तुझा स्वतःचा मुलगा असं वागेल ना, तेव्हा कळेल आईचं हृदय किती तुटतं ते. आई मी चुकले, मला माफ करा. चूक गुन्हा आहे, गुन्हा. अच्छा, आता मला हळूहळू लक्षात येत आहे. वंस, तुम्हाला कळलं का? ही आणि विशाखा या दोघींचा हा पद्धतशीर प्लॅन आहे. काय सांगतेस? आधी ही आपल्या घरामध्ये सून म्हणून घुसली, मग हिने आपल्या बरोबर विशाखाच्या मुलीला आणायचा प्लॅन केला. शपथ. नाही, आपल्याला वाटत होतं हिचं आणि आकाशचं लग्न म्हणजे दैवी संकेत आहे. असं काही नव्हतं ते. हिने आधी आकाशची चेन चोरली, मग काय झालं? अवनीचा गैरसमज झाला. मग तू तुझ्या आई वडिलांच्या बरोबर आमचा पाठलाग करून मंदिरात आलास. दैवी संकेत वगैरे सगळं झूट होतं, आपल्याला फसवण्यापुरतं. कोणी सांगावं? अखिलला तनयाच्या नादाला लावण्यात सुद्धा हिचाच हात असेल. हसला बिचारा माझा लेक. आई, असं खरंच नाहीये. अखिल भाऊजी मला माझ्या लहान भावासारखे, त्यांचं भलं व्हावं इतकंच वाटतं मला. आई, मी खरंच सांगते, विशाखा मॅम आणि तनया त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. मी चुकले, मी कोणाची फसवणूक नाही केली. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. वा, छान ऍक्टिंग करतेस ग. मस्त. पण तुझ्या या ऍक्टिंगला आकाश फसला असेल, मी नाही फसायची. सुनेच्या रूपामध्ये धोंडा बांधून घेतलाय आपण गळ्यामध्ये, दुसरं काही नाही. चालू दे तुमची कामं, माझ्या समोर पण यायचं नाहीये. डोकं फिरतं माझं तुला बघितलं की. अखिल बाळा, दरवाजा उघडतोस ना? पोहे आणलेत. तू रात्री पण काही खाल्लं नाहीयेस. मला माहिती बाहेर यायची इच्छा नसेल, म्हणून इथेच घेऊन आले. अखिल, मी आत येतेय. अखिल, अखिल, आई, मला नको. आई, तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाहीये. प्लीज थोडंसं खा ना. हवं तर दूध गरम करून आणू का? अगं, मी पण विचारलं तिला, पण नाहीच म्हणते. वहिनी, अगं खाऊन घे थोडंसं, नाही तर गळून जाशील अगदी. काही नको. ते अखिल भाऊजींची चिठ्ठी मिळाली. काय रे? काय? आई, बाबा, दादा, सॉरी. आज माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होत आहे.
माझं आणि तनयाचं नातं ज्या प्रकारे तुमच्या समोर आलं त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण ट्रस्ट मी, माझा तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता. आय विश मला तुम्हाला समजून सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे. मला माहिती आहे तुम्हाला आमचं नातं मान्य नाही आहे, म्हणून मी घर सोडून जातोय. तनया आणि मी लग्न करणार आहोत. तुमचा आशीर्वाद नसला तरी आता आम्ही नाही थांबू शकत. आय एम सॉरी. प्लीज प्लीज मला समजून घ्या. सत्यानाश, आता एवढंच व्हायचं बाकी राहिलं होतं. आपलं अखिल घर सोडून निघून गेलंय, काहीतरी करा ना. आता सगळीकडे चितू होणार आपले. आत्ता रडून काय उपयोग आहे? मी म्हणत होतो की होऊ दे त्यांच्या मनासारखं, तेव्हा ऐकलंस? तुला स्वतःच्या हट्टापुढे दुसरं काय दिसेल तर ना. जयश्री, मुलं अगं मोठी झाली आहेत आता. त्यांना जर आपण सपोर्ट नाही केला तर हे अशीच वागणार. शिरतंय का काही डोक्यात? तुम्ही माझी अक्कल काढताय. तुम्ही कधी काही केलं? हा, एकदा तरी बोललात का जाऊन त्याच्याशी? मला वेळेवर समज दिली असते तरी वेळ झाली नसती. काय चुकीचं केलं मी? घरचं शेवटचं कार्य आहे. मला माझ्या मनासारखी सून हवी होती म्हणून हट्ट केला. मला काय, तुम्हाला सगळीकडे मलाच दोष द्यायचा असतो. तुझा दोष आहे म्हणून तुला दोष देतोय. काय नाही मी करत? बाबा बाबा प्लीज, तुम्ही दोघं आधी प्लीज शांत व्हा. मी आधी अखिलला कॉल करून घेतो. त्याला समजवलं ना, तू ऐकेल आपलं. मी तनयाला फोन ट्राय करते. स्विच ऑफ येतो. तनयाचा फोन पण स्विच ऑफ आहे. हॅलो अखिल, मी विशाखा बोलतेय. जयश्री, तनया कुठे आहे? हे बघ, अखिलचाही फोन लागत नाही. तनया घरातनं निघून गेलीये. तू अखिलला फोन दे आत्ताच्यात. अगं, अखिल सुद्धा घरातून निघून गेलाय कुठेतरी. काय? अगं, हे तुम्हाला आत्ता सांगते जयश्री? नाही, मी तुला फोन करणारच होते. अगं, हे बघ जयश्री, माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर मी तुला जबाबदार धरीन. आणि मला खात्री आहे अखिलनीच हे सगळं करायला तिला भाग पडलेलं असणार आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळून समाधान झालेलं नाही वाटतं अजून. अगं पण मी पण काय, तुला असं नाही का वाटत जयश्री की आपल्याला त्यांना शोधायला पाहिजे म्हणून? नाही नाही नाही, मी आता गप्प बसू शकत नाही. मी आत्ता तिकडे येते. हो विशाल. आई, कोण होतं? विशाखाचा फोन होता. ती पण मलाच दोष देते. तर आपण नाहीये घरात. दादा आपण अखिलला शोधून निघा. चल. अरे पण कुठे शोधणार तुम्ही? बाबा पण इथे बसून काय होणार आहे का? आम्ही आलोच. दादा,
वहिनी आई आई काय होतंय? आई शैलू आंटी तुला घाबरायची गरज नाहीये. आम्ही लग्न नाही केलंय. खरं तर आम्ही कोर्टात गेलो होतो, पण तिथे म्हणाले की प्रोसेस पूर्ण व्हायला 1 महिना लागेल. म्हणून मग आम्ही मंदिरात गेलो, गुरुजींशी बोललो. खरं तर तिथे पटकन लग्न लागलं असतं, पण आम्ही तसं नाही केलंय जयू आंटी. खरंच का नाही केलं लग्न? कसं करणार अरे आकाश दादा? मंदिरात देव होते, हार होते, गुरुजी होते, पण आम्हाला आशीर्वाद द्यायला माझे आई बाबा, जयू आंटी, माधव काका नव्हते. तुमच्याशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकलो. म्हणून मग आम्ही ठरवलं की जे करू ते सगळ्यांच्या परमिशननेच करू. अगं पण मग आधीच हट्ट कशासाठी केलात? सॉरी काका, चुकलं आमचं. माझा अखिलवर जीवापाड प्रेम आहे, पण तुमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. आणि माझ्यामुळे जर तो त्याच्या कुटुंबापासून दुरावला तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आम्ही जेव्हा ते सिक्रेट लग्नही केलं होतं तेव्हा मला काय करावं ते खरंच कळत नव्हतं. जयू आंटी प्लीज बसू. वहिनीला तू काही बोलू नकोस. खरंच तिची काहीच चूक नाही अगं. तिथे जे काही केलं ना ते सगळं आमच्यासाठी केलंय. जयू आंटी. जयश्री जय तनया काय करून आली आहेस तू? विशाखा शांत व्हा. इथे काहीही अघटित घडलेलं नाही. मुलं लग्न न करताच परत आली आहेत. काय खरं आहे? हो मम्मा, सॉरी. तुला न सांगता मी निघून गेले. थँक गॉड तू ठीक आहेस. मी किती घाबरले होते माहितीये.